गरजेचं आहे. चला, या पुढील सामन्याचं संपूर्ण लेखाजोखा वर्णन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक सन्माननीय आदरणीय सिद्धेश गायकवाड सर. धन्यवाद विनोद पाटील सर. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. येलो विपक्ष मान या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला, मान संघ आणि येल्लोर संघ आपला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. विनंती असणार आहे. नाणेफेक जिंकले ते अर्थात येल्लोर संघानं आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला, मान संघाचा 12th मॅन या प्लीज. चार षटकांची मॅच असणार आहे. येल्लोर विपक्ष मान या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर सन्माननीय कार्याध्यक्ष यांचा संघ येल्लोर संघ आपल्याला पाहायला मिळते, तर एका बाजूला सहखजिनदार अर्थात विनोद पाटील सर यांचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दोन हात करताना पाहायला मिळत आहेत. कार्याध्यक्ष विपक्ष खजिनदार ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलावडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. मंगेश आणि करण जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर बॉलिंग मार्क वरती, बॉलिंग ट्रॅक वर निलेश. पहिले षटक अर्थात मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक असणार आहे. आपण पाहताय 30 सर्कलच्या बाहेर नक्कीच दोन खेळाडू आपल्याला पेट्रोलियम करताना नक्कीच पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल फेस करणार आहेत मंगेश. पहिलाच बॉल नक्कीच खोलवर टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक परफेक्ट यॉर्कर पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. बॅटची नक्कीच इनर एज घेतली. त्यानंतर आपण पाहिलं तर चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झाला. शॉर्ट फायनलच्या दिशेने आपण पाहिलं तर स्वतः क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्यापर्यंत चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झाला आणि आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारची धाव येते ग्राह्य धरली गेली नाहीये. एक निर्धाव चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आणि येथे मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेला. 7 धावांसाठी षटकार. येथे मात्र मान संघानं मात्र आपला आक्रमक पवित्र नक्कीच दाखवलाय, कारण मोठ्या फटक्याने आपल्या या संघाच्या धावफलकीचा श्री गणेशा नक्कीच फलंदाज मंगेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एक मोठा फटका आणि एक मोठी सुरुवात नक्कीच प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात मान संघाच्या बाजूने आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. ते अर्थात गोलंदाज
निलेश टू मंगेश ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एका कोलम रक्केचा चेंडू होता त्याला मात्र अलॉन द कार्पेट नक्कीच खेळून काढला. आपण पाहिलं तर मिडवले क्षेत्ररक्षक आहेत. मित्रांनो कोणी जेवण करण्याचं बाकी असेल तर त्याने त्वरित जेवण करून घ्यायचं आहे. चला आयोजन कमिटी थोडस सहकार्य करा. पुढचा बॉल आपण पाहिलं तर नक्कीच ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र आपण पाहिलं तर लवकर बॅटची दिशा मात्र वेगळ्या दिशेला घेतली आणि त्यामुळे आपण पाहिलं तर बॅटच्या नक्कीच एंडला चेंडू आदळला आणि आपण पाहिलं तर ऑन साईडला नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला. पुन्हा एकदा एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने मात्र आता धावफल थोडं पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ आपण पाहतोय. पुण्यात अकोट टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र धक्काबुक्की होते. मात्र धाव नक्कीच एक घेतली. एका धाव्याने नक्कीच धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावत आहे. माने संघाचं धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 9 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. मॅनेटी पॉवर प्लेचं षटक आहे. षटक हाताळले जाते स्वतः. पुढचा बॉल आणि येथे मात्र नक्कीच काय चेंडू हाताळला होता. थोडी दिशा वेगळी असती तर चित्र सुद्धा आपल्याला वेगळं पाहायला मिळालं. माझा क्रिकेट आहे जर तरला खूप अंतर असतं आणि आपण मात्र एका षटका एका संघात धावसंख्या जाऊन पोहोचले ते अर्थात 9 आकड्यावरती. चला आपण अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. फिल्डिंग करणारा संघ अर्थात येलूर संघाला विनंती असणार आहे. चला व्यासपीठावरती आपण आवाज करायचा नाहीये. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जातात गोलंदाज संदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला प्लीज स्पीडअप करायचं आहे. क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला विनंती असणार आहे. संदीपचा पहिलाच बॉल आपण पाहिला तर अकुट टप्प्याचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नक्कीच आपल्याला होत नाहीये. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहिलाच बॉल एक अकुट टप्प्याचा चेंडू नक्कीच हाताळला गेला आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र घडलंय काय आणि बिघडलंय काय. इथे मात्र कम्युनिकेशन गॅप नक्कीच पाहायला मिळाली. एक मोठा धक्का मोठा हादरा अर्थात मंगेश मैदानाच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आपण पाहायला गेलं तर नक्कीच कुठेतरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. मात्र कम्युनिकेशन मध्ये नक्कीच आपल्याला पाहिलं तर अडथळा निर्माण झाला. होय नाही करताना इथे मात्र क्रिकेटच्या भाषेमधील आत्महत्या इथे मात्र मंगेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि एक मोठा धक्का नक्कीच पाहायला मिळाला. निबाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. वेळ 16 मिनिटांचा अवधी असणार आहे. 4 मिनिटं पूर्ण होत आलेली आहेत. अजूनही आपण पाहिलं गेलं तर 12 मिनिटांचा अवधी अजूनही आपल्याकडे हातामध्ये शिल्लक आहे आणि त्याच प्रमाणे आपल्याला गोलंदाजी करावी लागणार आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे.
सुरेख फटका आपण पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने नक्कीच खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथं एक धाव तो नक्कीच पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा अंगलट विकेटचं पतन धक्का क्रमांक दुसरा. इथे मात्र मान संघामध्ये आज कुठेतरी कम्युनिकेशनची गॅप आपल्याला खोलवर पद्धतीने पाहायला मिळते कारण आधीचं विकेट जर आपण पाहिलं गेलं तीच इतिहासाची पुनरावृत्ती मैदानाच्या आतमध्ये घडली. हा दुसरा विकेट नक्कीच गमावलाय अर्थात करण मैदानाच्या बाहेर होत आहेत धक्का क्रमांक दुसरा. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नाव आहे विजय नावामध्ये विजय आहे मात्र आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल ना तर मात्र आता संघाचा कुठेतरी आपला संघ अडचणीत आहे त्याला मात्र तारणहार बनावा लागेल दिशादर्शक बनावं लागेल. इथे मात्र सबमरीन डिलिव्हरी विकेट किपर करतात चुकी चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार. इथे पाहिलं तर बायच्या स्वरूपामध्ये 4 धावा आल्यात मात्र धावफलकावरती मायाची फुंकर मारावी अशा प्रकारच्या 4 धावा मात्र आपल्या धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळतात. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते अर्थात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 या आकड्यावरती. पुढचा बॉल त्याला मात्र येऊ दिला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने नक्कीच पुन्हा एकदा खेळून काढले क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक धाव पुन्हा एकदा पूर्ण होईल धावसंख्येत 1 ने भर 14 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक दुसरा अर्थात ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण पाहतोय. माफ करा धावसंख्येमध्ये आमच्या गुणलेखकांच्या माध्यमातून चुकी झाली क्षमस्व असेल. असे ज्या माणूस आहे चुकी होते समजून घ्या. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यात आता ते गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतात. वेळेवरती जर नजर टाकली तर 6 मिनिटं आणि 53 सेकंद होत आलेले आहेत. चला प्लीज थोडस फास्ट खेळायचं आहे विनंती असणार आहे. विनोद पाटील सर आपण कुठे नेक्स्ट मॅच तसेच मित्रांनो यानंतर होणारी मॅच अर्थात श्री एनव्ही स्पोर्ट्स करुंगळे विपक्ष श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स चित्तूर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे. करुंगळे संघ विपक्ष चित्तूर दोन्ही संघाच्या कर्णधारापर्यंत माझा आवाज पोहोचला असेल तर आपण त्वरित यायचं आहे. आणि ते मात्र घडलंय काय धक्का क्रमांक तिसरा अर्थात विजय बॅक टू द पवेलियन. येथे मात्र मान संघ अडचणीमध्ये सापडलाय मात्र आमच्या साथी समालोचक विनोद पाटील सरांच्या चेहऱ्याकडे पाहिलं कुठेतरी नक्कीच स्मित असं नक्कीच आहे मात्र मनामधून आपण पाहायला गेलं नक्कीच संघ अडचणीत आहे दुःखात थोडस नक्की नाराज आहे तसं म्हणावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 15 या आकड्यावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात नाव आहे सुदेश कंसामध्ये बाबू. आमचे गुणलेखक संकेत त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली ती मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतोय. आणि मित्रांनो नक्कीच युट्यूब टेलिकास्ट आणि कॉमेंटेटर यात एक महत्वाचा दुजा जो मांडला होता तो अर्थात गुणलेखक कारण त्यांच्या माध्यमातूनच आम्ही प्रत्येक सामन्याचे चित्र आपल्यापर्यंत पोहोचलो असतो.
कारण आपण जर पाहायला गेलं तर आमचं काम फक्त बोलणं आहे, मात्र त्यांचं खरं काम आहे. कारण या सगळ्या प्रत्येक सामन्यावरती बारीक लक्ष त्यांच्या माध्यमातून ठेवलं जातं. प्रत्येक चेंडूवरती हालचाल त्यांच्या माध्यमातून नक्कीच गुणलेखकाच्या माध्यमातून नक्कीच नोंद केली जाते आणि ती मात्र आम्ही तुमच्यापर्यंत नक्की सादर करतोय. इथे मात्र सफल झाले, त्या चेंडू भिरकावून दिलाय, मात्र इथे टिपलाय झेल. पुन्हा एकदा विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4, 1 मोर विकेट डाऊन. इथे मात्र मान संघ अडचणीमध्ये सापडलाय. चला अनिलजी पाटील, जरा साऊंड सिस्टीम वाल्याशी आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. अनिलजी पाटील सर, जरा साऊंड सिस्टीम वाल्याशी आपण कॉन्टॅक्ट करा प्लीज. चला मित्रांनो, थोडं स्पीडअप करायचं आहे. 10 मिनिटं पूर्ण होत आलेली आहेत. इथे मात्र नक्कीच सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मध्ये. चेंडू जाते 1 बाउन्स, सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. नक्कीच मित्रांनो, प्रत्येक विशिष्ट कालावधीनंतर मात्र इथे 4 धावा नक्कीच मान संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये नक्कीच ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. एक मायाची फुंकर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 20 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे अर्थात राहुल. आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर अर्थात गोलंदाजी मार्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा उडवलाय. गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. धावा मिळतील 4. चेंडू होतो फरार. 4 धावा आपल्याला नक्कीच फलंदाज अर्थात किशोरांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, माइंड संघाला विनंती आहे, मित्रांनो हा फलंदाज ठेवला कुठे होता तुम्ही? नक्कीच लेट आलेत, मात्र थेट आलेत. बॅक टू बॅक 2 चौका नक्की त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. आणि या 4 धावेनंतर आपण जर पाहायला गेलो तर कुठेतरी माइंड संघाच्या तासामध्ये नक्कीच कुठेतरी एक एनर्जी आणण्याचं काम नक्कीच किशोरांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाले. त्याला सांगितलं होतं, माफ करा, अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 11 मिनिटं आणि 40 सेकंद होत आलेले आहेत. याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. फिल्डिंग करणारा संघ आणि ते मात्र वाह काय एफर्ट होता तिकडे. स्वतः कार्याध्यक्ष मी मागाशी म्हणालो, काय एफर्ट दिलेत. कारण एसटी रक्षकांनी नक्कीच चुकी केली होती आणि या संघावरती असलेली कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि तब्बल 3 धावा नक्कीच वाचवण्यात यश आलंय ते येलूर संघाला. अर्थात आपण पाहायला गेलं तर या 3 धावा नक्कीच कुठेतरी जिवारी नक्कीच लागतील. आणि आपण या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली होती अर्थात 25 आकड्यावरती. 3 षटकांचा नक्कीच खेळ संपला. अर्थात 18 चेंडूचा खेळ आपल्याला अद्याप पाहायला मिळाला. 25 धावा धावसंख्या पाहायला मिळतात. सांघिक 4 आणि वैयक्तिक पहिले षटक होते आता गोलंदाज संग्राम. मित्रांनो, आता माझ्यामध्ये माहिती पोहोचली की ज्याने बॅक टू बॅक 2 चौकार लगावले ते अर्थात किशोर संघाचे कर्णधार आहेत. मित्रांनो, का कर्णधार आहेत, का आपल्याला कर्णधार म्हटलं जातं, का आपल्याला मार्ग दिशादर्शक आपल्याला म्हटलं जातं. आणि ते मात्र आज मात्र कुमार आणि चेंडू यांचं मात्र एक विशिष्ट नातं पाहायला मिळतंय. जिथे जिथे कुमार जातात तिथे तिथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. येथे मात्र मिस्टाईम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतात चेंडू खाली आणि येथे मात्र नक्कीच झेल निसटलाय. 2 धावा तर नक्कीच पूर्ण केल्या गेल्यात. नक्कीच कुठेतरी आता मात्र मान संघामध्ये एनर्जी भरण्याचं काम केलं होतं ते अर्थात किशोर आले. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर फलंदाज राकेश
यांनी मात्र आपल्या हात खोलायला सुरुवात केली आहे असं नक्कीच चित्र मैदानाच्या आत तुर्तास आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा पूर्ण केल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे मात्र परफेक्ट यॉर्कर खोलर पद्धतीचा आणि इथे मात्र बोर्ड आसमानाकडे विकेटचा पतन. पुन्हा एकदा आत्महत्या अर्थात राकेश बॅक टू द पवेलियन. तसेच बॅटिंग करायला संघाला आपण विनंती असताना आपण इन आणि आउट करता असताना खूप वेळ घेत आहे त्यामुळे समोरच्या संघाला सुद्धा याचा बेनिफिट आम्ही नक्कीच देऊ. त्यानंतर आपली कोणतीही बाब सुखाली जाणार नाहीये कारण आता जर आपण वेळ पाहिली तर 14 मिनिटं आणि 34 सेकंद होत आलेले आहेत. 1.5 मिनिटांचा अवधी असणार आहे. जर आपण मैदानाच्या आतमध्ये येण्यास विलंब केला तर मात्र तो टाइम कट केला जाईल याची विनंती आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा सूर्य चेंडू होता. नक्कीच शॉर्ट फाईन लेग मध्ये कुमार आहेत त्यांच्यापर्यंत चेंडू नक्की ट्रॅव्हल झाला. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 29 आकड्यावरती. पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. लो फुलडा चेंडू होता त्याला मात्र आपण पाहिलं तर कावकोणा दिशे नक्कीच खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण. धावसंख्येत पुन्हा एकदा 2 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अर्थात 31 आकड्यावरती. 5 गड्यांच्या अवधीमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना अर्थात नाणेफेक नक्कीच नशिबाचा कौल नक्कीच हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करायला आलेला संघ अर्थात बाण संघ 5 गडे नक्कीच गमावलेत आणि 31 धावांपर्यंत आता अद्याप मदत आपल्याला पाहायला मिळते. बॅटची नक्कीच लीडिंग एज घेतली आहे. एसटी रेषेच्या आवाक्याच्या बाहेर नक्की चेंडू ट्रॅव्हल झाला. पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर. धावसंख्या झाल्या त्या अर्थात 32. चार षटकांचा अंत सुरू झाला. अर्थात पहिले सत्र आपण पाहिलं गेलं तर 24 चेंडूचा नक्कीच सामना पाहायला मिळाला. धावसंख्या झाली त्या अर्थात 32 आणि 33 धावांचं आव्हान ठेवलंय त्या अर्थात आपला विपक्ष संघ अर्थात येलुरा संघासमोर. चला विनंती असताना त्वरित मैदानाच्या बाहेर आपण यायचं आहे. तसेच मी पुन्हा एकदा विनंती करतोय नेक्स्ट मॅच चला करुंगळे संघ NV स्पोर्ट्स करुंगळे विपक्ष श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स शितूर. आपल्याला वारंवार कॉल केला तरी सुद्धा आपण व्यासपीठाकडे येत नाही आहात. अन्यथा आपल्या इनिंग ब्रेक मध्ये बोलवलं होतं मित्रा. आपण लांबून फक्त हात करताय. चला NV स्पोर्ट्स करुंगळे आणि शितूर. करुंगळे संघाचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचतो. त्याला शितूर संघाचा कर्णधार धन्यवाद सिद्धेश्वर. शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग आणि श्री विनय मांडलाई चषक 2024
दुपारच्या सत्रामध्ये मी समालोचक विनोद पाटील आपलं सहर्ष स्वागत करतोय. आलेल्या प्रेक्षकांचं, आलेल्या मान्यवरांचं आणि सर्व खेळाडू क्रिकेट प्रेमींचं सहर्ष स्वागत. विद्यमान सामना येलूर संघाला पॅनलाइज केलं जाईल. खेळाडू कक्ष आहे, खेळाडू कक्षातूनच आपण जायचं आहे. येलूर संघ खेळाडू कक्ष आहे. आपण जर खेळाडू कक्षात नाही बसलात तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याची दक्षता आपण घ्यायची आहे. आयोजकांनी आपल्यासाठी खेळाडू कक्ष ची तयारी केलेली आहे. आपण देखील तिथे स्थानापन्न व्हायचं आहे. चालू मॅचच्या दिशेने विद्यमान सामना श्री निनाय स्पोर्ट्स मान विपक्ष ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर. नक्कीच 33 धावांचं आव्हान सेट केलंय ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघासमोर. मान संघाने नक्कीच डिफेंड करावे लागतील. चेंडू मात्र शिल्लक असतील 24 चेंडू मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत येलूर संघाला. गोलंदाजी मार्कवर आशुतोष आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला कुणाल, सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, क्रिकेटचा क्लास. चला खेळाडू कक्ष खाली करायचा आहे. आयोजक टीम असेल, कोणी असेल, आपण खेळाडू कक्ष खाली करायचा आहे. एक धाव फरकाला लागलेली आहे. संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश या ठिकाणी होतोय. अच्युतोष पुन्हा गोलंदाजी मार्कवर. लोअर फुल टॉस चेंडू, मंगेश डीप मध्ये खेळाडू आहेत. लॉंग मिडल क्षेत्रामध्ये नक्कीच एक धाव वाचवली आपल्या संघासाठी. डॉट चेंडू काउंट केला जातोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. चला करंगळे संघ, आपण आपला निर्णय सांगायचा आहे. करंगळे संघ, एनव्ही स्पोर्ट्स करंगळे संघ, आपण आपला निर्णय सांगायचा आहे. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा एक धाव एक्झिक्यूट केली आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले तब्बल 2 या आकड्यावर. तीन चेंडूचा खेळ संपलेला आहे. चला सामना चालू करायचा आहे. वेळ आहे 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. संघाच्या संघनायकाने आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू, अप्रतिम सुंदर अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आशुतोष. नक्कीच करंगळे संघाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. नक्कीच धाडसी निर्णय, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय, ऑस्ट्रेलियन डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस चेंडू यावेळेस मात्र गॅप मध्ये आहे. 2 खेळाडू चेंडूच्या मागे आणि इथे मात्र चेंडूने शर्यत जिंकले. चेंडू जातोय सीमारेषे पार. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय 4 धावांसाठी. सहा धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करताय. त्याला संघनायक आपण नोंद घ्यायची आहे. 16 मिनिटांमध्ये आपण षटक पूर्ण करायचे आहेत. 3 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, कोदून काढला, मात्र चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. गोलंदाज आशुतोष किती एका धावा अर्जित केली गेले. 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत एका षटका अखेर. चला 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत.
त्याला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. संपत चौगले गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. संपत गोलंदाजी मार्कवर पंतांच्या डाव्या बाजूने राईटामध्ये विकेट. इथे मात्र काय घडतं, इथे मात्र विकेट आल्या. अप्रतिम यष्टीरक्षण राकेश शाहिद यष्टीच्या मागे चांगली यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर आले विकेट. संग्राम बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. बाकी कुणाल बॅक टू पवेलियन. सॉरी संग्राम आता इन ॲट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतात. कुणालला माघारी परतवण्यास या ठिकाणी मात्र यश आलेलं आहे मान संघाला. या ठिकाणी यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. जितकी चप्पल यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळालं जणू काही MSD धोनी सरांची आठवण या ठिकाणी राकेश यांनी करून दिलेली आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज आहेत संपत. लोवर फुलटॉस चेंडू. इथे मात्र फटका फसलाय. मंगेश आहे तिथे आणि टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर संग्रामचा खेळ. आल्या माघारी संग्राम डगआउटच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा धक्का येलूर संघाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संजय आलेत फलंदाजीसाठी इन ॲट नंबर 4 वर. सध्या अडचणीत आहे येलूर संघ. लागोपाठ दुसरी विकेट या ठिकाणी अर्जित करण्यास यश मात्र प्राप्त झाले निनाय स्पोर्ट्स मान संघाला. कौतुक करावं लागेल गोलंदाज संपत यांचं. ज्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत केली नक्कीच कौतुकास्पद आहे. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. चला पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस चेंडू. काय करतोय काय बिघडतंय. डॉट चेंडू काउंट केला जातोय. लागोपाठ तिसरा चेंडू डॉट. इथे मात्र स्वतःची काळजी खेळाडूंनी घ्यायची आहे. संजय दादा ओके थँक्यू. नक्कीच काळजी स्वतःची घ्यायची आहे. सेफ्टी गार्ड घालणं गरजेचं आहे आणि अनिवार्य आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत. आपण आपले सेफ्टी गार्ड या ठिकाणी घालूनच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. पुन्हा एकदा माइंड फ्रॉम मान संपत चोगले गोलंदाजी मार्कवर. यावेळेस जेलची संधी होती आणि इथे मात्र चांगली क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच अर्जित केले गेले. नक्कीच 3 धावा या आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. सुदेश आहेत गोल डीप मध्ये. आठ धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी देखील आडव्या वाटणे खेळणाऱ्या गॅप मध्ये चेंडू आहे. डीप मध्ये पुन्हा एकदा सुदेश पाहायला मिळतात. यावेळी देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते आपल्याला. आतापर्यंत मोठ्या फटके खेळण्यापासून वंचित ठेवले दोन्ही फलंदाजांना. शेवटचा चेंडू आणि 9 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यावेळेस फटका चांगला आहे गॅप मध्ये आणि चेंडू जातोय समोरच्या दिशेने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेषे पार. हा येतो मॅक्झिमम षटकार.
8.5 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. अजूनही 7.5 मिनिटामध्ये आपल्याला 2 षटकं पूर्ण करायचे आहेत. महानसंघ आपण नोंद घ्यायची आहे. वेळेचं बंधन आहे आणि वेळेत सामने संपवणं हे देखील अनिवार्य आहे. नाहीतर आपल्याला पॅनलच केलं जाईल याची दक्षता आपण घ्यायची आहे. मंगेश आलेत गोलंदाजीसाठी. तिसऱ्या षटकामध्ये सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन दाखल झालेले मान संघाकडून मंगेश. साहिल स्ट्राईकवर. साहिल आणि संजय ही जोडी. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता. आडव्या बॅटनं खेळत इथे मात्र थोडासा फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 11 या आकड्यावर. सॉरी 17 या आकड्यावर. 17 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. येलूर संघ शेवटचा आणि तिसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. ते काय घडतंय काय बिघडतंय. नो चेंडू घोषित केलाय. नो +2 अशा 3 धावा मिळतील. या 3 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 20 या आकड्यावर. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याची संधी. साडे 9 मिनिटाचा खेळ संपलेला. यावेळी देखील फुल टॉस चेंडू आणि काय करतंय. फ्री हिटचा चेंडू आणि इथे मात्र फुल टॉल वसूल केलाय. चेंडू जातो सीमा रेषे पार. साहिलच्या बॅट मधून आला एक दर्जेदार षटकार. किती झाला. 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 7 धावांची गरज आहे. 7 धावा डिफेंड करायच्या आहेत मान संघाला. आता मात्र वाईट चेंडू. 27 धावा धावफलकावर लागलेले आहेत. थोडी दिशाहीन गोलंदाजी. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. सहा धावांची गरज आहे अजूनही. आणि इथे काय घडतंय. बॅटची लिडिंग एज 1 धाव अर्जित केली गेले. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय आणि एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 28 या आकड्यावर. सुंदर गोलंदाजी. अचूक टप्पा पाहायला मिळाला. डॉट चेंडू काउंट केला जातोय. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जाऊन विसरतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावफलक स्थिर. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 28 या आकड्यावर. अजूनही 5 धावींची गरज आहे. यावेळी देखील फटका चांगला. समोरच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषे पार. यावेळी देखील आलाय चौकार. यावेळेस मात्र एका धावेची गरज आहे आणि हा विजयी षटकार बाबू